माय माऊली नमस्कार. त्रिवेणी सुगरण जागरमध्ये माईच्या किचनमध्ये आज तुम्हाला खानदेशी बागलांचे प्रसिद्ध शेवचे लाडू पहिल्या मुळाला देतात, लग्नात करतात, लग्नाच्या आधी करतात, असे हे लाडू तुम्हाला मी दाखवत आहे. सर्वप्रथम 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, अर्धा वाटी चण्याचं पीठ घेणे व त्यामध्ये जवळपास पाऊण वाटी मोहन टाकणे आणि मोहन टाकल्यानंतर छानपैकी असा गोळा भिजवून घेतणे. असा गोळा झाल्यानंतर छोटा गोळा तोडणे आणि हातानेच असं हे करून छानपैकी चिप्पट असे मुटकळे म्हणतात याला, पण मुटकळे तयार करून घेणे. मुटकळे तयार झाल्यानंतर तेल तापल्यानंतर त्यात मुटकळे तळून घेणे. अशा प्रकारे सर्व मुटकळे करून घेतले आणि थोडा वेळ ते सुकत ठेवले. सुकत झाल्यानंतर आता आपण ते तळूया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक गॅसवरती अशा प्रकारे मुटकळे तळायला ठेवणे. मुटकळे तळून झाल्यानंतर असा रंग आला पाहिजे. त्यानंतर पुढे काय ते बघूया. आपले मुटकळे छानपैकी तळत आले, खरपूस रंग आलेला आहे. असा रंग आल्यानंतर आपण ते आता काढून घेऊया. आता आपण मुटकळ्यांचा चुरा करून घेऊया, असे तुकडे करूया आणि ज्यावेळेस थंड होईल त्यावेळेस आपण थोडंसं मिक्सर फिरवून घेऊया, म्हणजे तो चुरा तयार होईल. अशा प्रकारे आपण भुगा करायचा आहे. अशा प्रकारे या चाळणीने गाळून घ्यायचा. आपण जो भुगा केला त्याचं वजन पाऊण किलो आलं आहे. आपण जो भुगा मोजून घेतला आहे तो पाऊण किलो वजन आलं आहे सर्वसाधारण. आता आपण त्याच्यासाठी गूळ जवळपास 400 ग्रॅम गूळ घेतला आहे. जर वाटलं तर थोडा पाक आपण काढू शकतो. आता हा गूळ घेतला, ह्या गुळाचा मी आता चुरा करून घेते. कढईत 2 वाटी पाणी टाकले, त्यात गूळ टाकला आहे आणि पगळत ठेवलं आहे. तर सर्वसाधारण गूळ जर वितळला आहे आणि थोडासा 1 तारीपेक्षा थोडा कमी पाक झाला की गॅसवरती आपण भुगा टाकूया. आता आपला गूळ छानपैकी पगळला आहे. थोडं परत उकळूया. थोडं फेस आल्यासारखं झालं आहे की त्यात आपण भुगा टाकूया. आता मी त्यात भुगा टाकला आहे आणि छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपलं सारण तयार झालं आहे. आता आपण बारीक गॅसवरती वाफेसाठी ठेवायचं आणि वाफ येण्याआधी त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप टाकूया. आता आपण छानपैकी चाळून घेतलं आहे. आता या लाडूंचं वैशिष्ट्य म्हणजे काय, त्याच्यावरती छान वाफ येण्यासाठी एक झाकण ठेवणे आणि झाकण ठेवल्यानंतर 2-2.5 मिनिट झाल्यानंतर त्या झाकणाला वाफ येईल. ती वाफ परत पुसून टाकणे. असं 4 ते 5 वेळा आपण करणे, म्हणजे त्या वाफेने छानपैकी आपलं तो जे सारण असतं ते तयार होतं. थोडं मोकळं झालं आहे मग त्यामध्ये आपण 3-4 चमचे छोटे तूप टाकणे. नंतर थंड झाल्यानंतर लाडू बांधणे. काही जण गरम असताना लाडू बांधतात, परंतु 2-3 दिवसानंतर ते लाडू खराब व्हायची शक्यता असते. थोडं थंड झाल्यानंतर आपण लाडू जर बांधले ते लाडू खूप छान चविष्ट पण होतात. या लाडूंमध्ये आपण वेलची पूड टाकू शकतो, आपण किसमिस टाकू शकतो किंवा तुम्हाला वाटलं तर काजूचे तुकडे पण टाकू शकता. आता आपण झाकण काढूया, बघूया त्याला वाफ आलेली. ही बघा अशी वाफ आलेली. तर ही वाफ आपण काय करायची, पुसून घ्यायची आणि परत गॅसवरती झाकण ठेवायचं. असं 3 ते 4 वेळा करायचं, म्हणजे छान वाफेने गोळा मोकळा होतो. आता आपली छानपैकी वाफ आलेली आहे. तूप पण टाकलं आहे. आता थोडं कोमट होऊ द्या, नंतर आपण लाडू बांधूया. आपले शेवचे लाडू तयार झाले. तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा. केल्यानंतर कळवा. जर आवडले असतील तर नक्कीच प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.